चालू गाडीमध्ये जर तुमच्या डॅशबोर्ड वरती अशा प्रकारचा इंडिकेशन शो होत असेल तर लागलीच तुम्हाला गाडी एका साईडला घ्यायची आणि जवळच्या मेकॅनिक कडे जाऊन त्या गाडीचा जो काही फॉल्ट आहे तो फॉल्ट रिझॉल्व्ह करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, चालू गाडीमध्ये हा इंडिकेशन शो होत असेल तर गाडी तुमची जास्तीत जास्त 10 ते 15 किलोमीटर चालते आणि त्यानंतर गाडी ब्रेकडाऊन होते। तर हा साईन जो असतो मित्रांनो, हा बॅटरी चार्जिंग सिस्टमचा फॉल्ट असतो। त्यावेळेस तुमच्या गाडीमध्ये बॅटरी चार्ज होत नाही असं इंडिकेशन आल्यानंतर, तर मित्रांनो कधीही अशा प्रकारचं इंडिकेशन आलं तर तुमची गाडी लागलीच ब्रेकडाऊन होऊ शकते। त्यामुळे तुमच्या गाडीमध्ये सगळ्यात महत्वाचं बेल्ट चेक करायचा आहे, जो की बेल्ट तो अल्टरनेटरला फिरवत असतो। गाडीमध्ये जो अल्टरनेटर असतो हा अल्टरनेटर गाडीमध्ये बॅटरी चार्ज करायचं काम करत असतो। त्याचबरोबर गाडीच्या वेळेस रनिंग कंडिशनला असते, त्याबरोबर रनिंग कंडिशनला असते जेवढे सेन्सर असतात, जेवढे इलेक्ट्रिक इक्विपमेंट असतात गाडीमध्ये, त्या सगळ्याला व्होल्टेज सप्लाय करायचं काम हा अल्टरनेटर करत असतो। अल्टरनेटर हा बॅटरी सगळ्यात महत्वाचं काम त्याचं की बॅटरी चार्ज करणं। तर बॅटरी जर चार्ज होत नसेल रनिंग मध्ये तर पूर्णपणे गाडी इलेक्ट्रिक सिस्टम मध्ये पूर्ण सेन्सर डिस्कंटिन्यू होतात आणि गाडी ब्रेकडाऊन होतात। त्यामुळे काय आहे की अशा प्रकारचा साईन जर तुमच्या गाडीमध्ये शो होत असेल तर पहिल्यांदा गाडीचा बेल्ट चेक करा, त्यानंतर गाडीचा अल्टरनेटर चेक करा। अल्टरनेटर हा रिपेरेबल पार्ट आहे, अल्टरनेटर रिपेअर करून तुमच्या गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो। त्यामुळे कधीही साईन लागल्यानंतर गाडी एका साईडला घ्या, नाहीतर गाडीचा मोठा ब्रेकडाऊन होऊ शकतो। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका।